हिंगोली जिल्ह्यातील सायना येथील उपकेंद्रातून कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। 29 जुलैपासून कोणतीही पूर्वसूचना न देता येथील 11 केव्ही उपकेंद्रातून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला। त्याचा संताप म्हणून आज सकाळी 11 वाजल्यापासून नांदेड औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। सायना 33 के अंतर्गत येणाऱ्या अनखळीपोटा बिर्ला नांदेड आणि पेरजाबाद ह्या गावची लाईन या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना देता अचानक बंद केलेली आहे। एकीकडे शासन कुठेतरी कर्जमाफी देऊन आम्ही शेतकऱ्याच्या पाठीचे असं दाखवत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं काम शासन करत आहे। एकतर या ठिकाणी पाऊस नाही, पावसामुळे उभी पिकं वाळून चालली आहेत, पिण्यासाठी पाणी नाही। ज्या शेतकऱ्याकडे थोडंफार पाणी उपलब्ध आहे ते पाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा बंद असल्यामुळे वापरता येत नाही। म्हणून या एमएससीबीच्या अधिकाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी आज सकाळी 10:30 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन चालू केलेलं आहे, परंतु अद्याप कुठलाही त्यांचा एमएससीबीचा अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही। जर शेवटी संध्याकाळपर्यंत जर या ठिकाणी अधिकारी यांचा आला नाही तर नाईलाजाने आम्हाला या ठिकाणच्या या 33 केव्हीची मोडतोड करून अधिकाऱ्याला मारहाण करावी लागेल।